तर मित्रांनो, उगतच्या उगं ह्या कंपनीमध्ये भरायला आलो आहे. आता असं वाटायला लागलं कालपासून गाडी होल्ड करून ठेवली आणि बघू शकता कंपनी कशी आहे मोठी. आता विचारायला गेलं तर मलाच म्हणायला लागलेत, अभी तो हम क्या करे, मटेरियल रेडी नाही आहे म्हण. आता मग मटेरियल रेडी नाही तर गाडी कशाला झक मारायला बोलवायची, डोकं खराब करून ठेवलं. काल संध्याकाळी गाडी होल्डिंगला टाकते, अजून गाडीचं मटेरियल रेडी नाही म्हण. काय बोलावून काय नाही, डोकं खराब होऊन बसले. आणि मग विचारायला गेलं तर म्हणते हम क्या करे, असं तसं. त्यांच्या आईला कोण रिस्पॉन्स पण देणं गेलं लवकर. त्या ट्रान्सपोर्टवाल्याला बोललं तर भरते करायला लागले. डोकं खराब करून ठेवले त्या ट्रान्सपोर्टवाल्याने पण. त्या आईला डोकं अशी कशी झाले ना, आजच्या डेटमध्ये गाडी भिवंडीला खाली केली असती सेकंड डेट देऊन. काय करून काय नाही, काय ना काय महाग आहेच. एक गोष्ट झाली की एक गोष्ट झाली की एक. काय बोलावं ह्यांना लोकांना, काय नाही. एवढं जर ह्यांना जर ड्रायव्हरच्या गोष्टी समजल्या असते तर हे थोडी ड्रायव्हरचा छळ केले असते. डोकं खराब करून ठेवले यांच्या आईलांच्या. बघू शकता मित्रांनो, गाडी कंपनीमध्येच आहे. कालपासून गाडी इथंच उभा करून ठेवली. तर मित्रांनो, फायनली गाडी भरलेली आहे. सगळं काय ते 80 बॉक्स टाकायचे होते ते टाकून घेतले त्यांनी. काही 80 बॉक्स भरलेत. तर चला डोर वगैरे बंद करून मग काटा करायचा ह्या साईडला. तर मित्रांनो, फायनली गाडी काट्यावर लावली आहे, काटा करायला. आता काट्याच्या ऑफिसवर जाणार. इथे ऑफिस आहे, इथे गाडी पार्क वगैरे करून ठेवले. इकडे काटा आहे. तर आता बघूयात किती वेळ लागणार आहे आता पेपर वगैरे द्यायला. मध्ये काटा पावती वगैरे जाऊन जमा केली ऑफिसमध्ये. आता बघू पेपरला किती टाईम लागते ते काय माहिती. तर आता आपण गाडीमध्ये आराम करूयात. तर बघू शकता मित्रांनो, इथे गाडी आहे. तर फायनली मित्रांनो, आपल्याला आपल्या गाडीचे पेपर भेटलेले आहेत. आता आपण निघणार आहोत डायरेक्ट गावाकडे. उद्या रंगपंचमी आहे, आपल्याला कलर वगैरे खेळायचा आहे. म्हणून आता रंगपंचमीसाठी आपण जाणार आहोत गावाकडे. तर आता इथून थेट आपण गावाकडे जाणार. तरी आता आपण पेपर वगैरे भेटलेत आपल्याला. आता फायनली आपण आता कंपनीच्या बाहेर निघणार आहोत.